गुड मॉर्निंग गाईज, कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही मस्त असणार. तर आजचा ब्लॉग आहे. आज मी बनवायला घेतल्या आहेत बोंबलांची चटणी. तर चला बघू बोंबलांची चटणीची रेसिपी. हे बोंबील असं आता मोरून घ्यायचं आणि याच्यात भाजायचं आहे, ते आपण करून घेऊ. चटणीच्या वाटण्यासाठी कोथिंबीर घेतली थोडी आणि 2 मिरची आणि 3 लसणाच्या पाकळ्या. आणि आता वाटण करून घेऊ आपण चटणीसाठी. आणि इथं तेल पण तापले. आपण 4 कांदे कापलेले. चटणीला कांदा जास्तच लागतं म्हणून इकडे 4 कांदे घेतले. काही जण बोंबलांची लाल चटणी बनवतात, पण आम्हाला हिरवी चटणी जास्त आवडतं यांना, म्हणून हिरवी चटणी बनवते मी. लाल चटणी मी बनवत नाही कधी. आम्हाला हिरवी चटणी लागते. थोडासा मीठ टाकू. याच्यात हळद नाही टाकायची, मसाला पण नाही टाकायचा, फक्त कांदा आणि कोथिंबीर, मिरची, लसूणाची पेस्ट टाकायची आणि मीठ, बस. हळद मसाला वगैरे काहीच नाही चटणी. तिचा नुसता फोनावर फोन येतात, जायचा इजे करा. यांनी बोलवले आपल्याला जायचं आहे डायगरला. आता बोंबलांची चटणी बनवल्यावर आपण डायगरला जाणार आहोत. अजून किती लवकर येऊ? थांब, आताशी 10 वाजल्या. ऐकतच ना बाई. चटणी पण रेडी झालेली आहे मस्त. जायचं आपल्याला डायगरला. आणि आता इथे मी ओला पण बुक करायला घेतले. आता आपल्याला जायचं आहे डायगरला, माझ्या बहिणीच्या इथं. तिने बोलवले. आता इथं मी ओला बुक करता. आता ओला येणारच आहे आपली, तर आपण आता निघू. थोडा मी फ्रेश होते आणि आता आपण जाऊ डायगरला. फ्रूट्स घेतल्यात कट करून रिक्षात खायला. घाम भूक लागले. आता खातच जाऊ. 30-48 खाऊ घेतले इथं पोरांना. पाहुणे बाहेर आल्यात ना, इथं लसणच ओलत बसलाय. हे बनवायची आपल्याला व्हेज बिर्याणी. त्याला केसर बांधून घेता. सगळं सामान जे बनवते असते. व्हेज बिर्याणी बनवायची आहे. 1.5 किलो राईस घेतलं तिथं. त्याला थोडंसं पाण्यात फुगत ठेवायचं. इथं 6 कांदे घेतल्यात, 5 टोमॅटो आणि अद्रक, लसूण, मिरचीची पेस्ट. आणि आता तेल इथं तापला. आपण आता कांदा ब्राऊन करून घेऊ. आता याला ब्राऊन होतं आपण आपल्याला 2 चमचे मीठ आणि 1 चमचा घी आणि थोडासा जिरा टाकून त्याच्यात आपल्याला राईस टाकायचं आहे. कांदा असं गोल्डन ब्राऊन झाले. थोडंसं आपण काढून ठेवू गार्निश करायला वरून.
कार कार तू झप जरा तू करता असं याच्याशी पण अजून हे करत असतं. आता अजून कलर येईल बघ त्याला. आता टोमॅटो टाक. टोमॅटो टाक. भाजीची माहिती ना आम्हाला, मी अंदाजे टाकले. आम्ही अंदाजे घेतलेला आहे सगळा. पहिला 1 चम्मच टाकलेला मसाला, अजून 1 चम्मच मसाला टाकायचा. एवढी हळद पावडर आणि अद्रक लसूण मिरचीची पेस्ट थोडी आता टाकायची मॅरिनेट करायला ना थोडी त्याच्यात टाकून घेऊ आपण लगेच. आणि मसाला आहे बिर्याणी मसाला घरात बनवलेला आहे. तुम्ही घरात बनवत असाल तर बनवू शकता तुमचा तुम्ही बनवू. आणि आता हे मी व्हेज बिर्याणी मसाला आणलेला आहे ते पण टाकू आपण. ते मी 2 आता मॅरिनेट करायला टाकणार आहे आणि 2 त्याच्यात टाकणार आहे. कमी पडला तर परत टाकता येईल का आपल्याला. आणि आता मिक्स करायचा. हातानच करा, चमचा येणार न करता. अरे इथं आपण कोळसा घेतलेला आहे स्मोक द्यायला. याला आपल्याला आता स्मोक पण द्यायचा आहे. आणि इथं थोडासा असं मिक्स करून घ्या. स्मोक दिला आता इथं मस्त पैकी दाखवले मला असा 5 मिनिटं टाकून ठेवा. आता पाण्याला मस्त उकळ आले. आणि याच्यात आपण राईस टाकू. आस्ती टाकू. आता याला आपल्याला 70% शिजवायचं आहे. 70-80% शिजवायचं आहे. आता आपण थोडंसं याच्यात पण मसाला टाकू. आणि तडका लागला तडका. थोडंसं पाणी दे मला. दे थोडासा पाणी दे. बिर्याणी बनवायला लावले म्हणा. काहीच वेस्ट ना घालवता. हे मस्त वास येतो. अजून आपल्याला स्मोक द्यायचा. आता येऊ आपण याच्यात टाकून घेऊ. ते टाक. मिक्स 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 करत राहा. असती बोलशील बघा. टाकून ठेवू पाणी सुटत. अजून कुठं जायचं तुला? घेतले ना तुम्ही? आता याच्यात आपण पुदिना आणि कोथिंबीर आहे दोन्ही पण टाकू. पुदिना आणि कोथिंबीर. आणि इथं राईस पण झाले आपला. तर राईस आपल्याला काढून घ्यायचा आहे. असं आधी गरम आहे. दमलो खामा होऊन झाल्या. आता ही भाजी आपली रेडी झाली. याच्यात आपण राईस काढलेला तो आता आपण लेअर लावू आपण त्याचे. तवा तापत ठेवू. 5-10 मिनिटं तवा तापत ठेवू. तोपर्यंत आपण इथं वरती गार्निश करून ठेवू. थोडासा
पहिला फूड कलर आहे, येलो लेमन कलर. ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकत असेल टाकू शकता, मला टाकलं तरी चालेल. मी असंच टाकतो, पाण्यात बिण्यात मिक्स करून नाही टाकत. याच्यात घेऊन टाकू आपण. कंजूस बिलकुल करणारा घीमध्ये भाजी टेस्ट लागतं. कांदा फ्राय करताना थोडासा काढून ठेवलेला ना, तो तर आपल्याला एक वर्ष असं टाकायचा. आणि कोथिंबीर त्यासाठी आपण कोथिंबीर करायला ठेवले. आलं दम देऊ. अख्खे व्हिडिओ ना तुमचाच काहीच चेहरा ना आला. जरा याच्या तरी घेऊ दे व्हिडिओ कॉलवर. कुठं चालले आता? का मास ते दिवशी पण गेलत ना मास पकडायला? कधी मास आणलं? मस्त आता बिर्याणी आणि पनीरची भुर्जी बनवली आपण. आणि आता बनवून मी मस्त रिलॅक्स होऊन बसले. आणि बाबूला झोप आले आमचे ना. बाबू कशी झाली बिर्याणी? कशी झाले? मस्त. भुर्जी मस्त आलं ना. चला मग आता मी पण खाऊन घेते. तुम्हाला चहा दिले, पंढरपुरी चाय. एक चहापत्ती टाकायची. तर आत्ताच घरी आले मी आणि माझं छान डोकं दुखायला लागले. तर चला गाईज, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. बाय.